राज्यामध्ये सध्या निवडणुकांची धूम सुरू आहे। सगळीकडे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। येत्या निवडणुकांमध्ये युती आघाडीसाठी चारही पक्षांच्या बैठकांच्या फेऱ्या सुरू झालेल्या आहेत। मात्र तसं असलं तरी कोल्हापुरात कोणता पक्ष आपला गड राखणार, नेमका कोणता पक्ष नव्याने सत्तेत येणार, कोल्हापुरात रंगलेल्या शेकोटीवरच्या गप्पांवरती आपणही सहभागी होऊयात। कोल्हापूरच्या वातावरणात जरी थंडी वाढत असली तरी कोल्हापूर जिल्हा परिषदेची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये वातावरण मात्र चांगलंच तापत चाललेलं आहे। एकूणच कोल्हापूरचं वातावरण कशा पद्धतीने तापत चाललेलं आहे या संदर्भात राजकीय शेकोटीमध्ये सहभागी होण्यासाठी कोल्हापुरातले जे विविध पक्ष आहेत या पक्षाचे प्रमुख मंडळी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी इथं आलेले आहेत। बाबा, एकूणच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपा मुसंडी मारते, सगळीकडेच आता भाजप असं वातावरण व्हायला लागलं आहे। नेमकं काय येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं नियोजन असणार आहे? विकासाच्या मुद्द्यावर नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत आम्हाला जे यश मिळालं चंद्रकांतदादा पाटलांच्या नेतृत्वाखाली, त्याच आधारे आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये बरीच मंडळी ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत। चंद्रकांतदादा पाटलांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवायची भूमिका घेतलेली आहे। जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी असेल या पद्धतीची व्यूहरचना भारतीय जनता पार्टीने सुरू केलेली आहे। नाही, मुळात बाबा देसाई जे बोलले त्याच्याशी मी सहमत नाही। सत्तेची सूज ज्या पद्धतीनं लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात ती काही त्यांची विचाराची मूळचे बाबा देसाई जसे ज्या मूळचे विचाराचे भारतीय जनता पार्टीचे आहेत त्या विचाराची लोक नाहीत। सत्ता असेल तिकडे जाणारी काही लोक असतात, ती गेलेली आहेत आणि सत्ता आल्यानंतर ती लोक त्यांना विचारते, दखल घेत नाही, ती परिस्थिती आहे। आणि आम्हाला खात्री आहे की यावेळीच्या निवडणुकीमध्ये आम्ही एक नंबरचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस असेल याची आम्हाला खात्री आहे। काही आत्ता बाबा देसाईंनी सांगितलं त्या अडचणी चंदगडमध्ये आमच्या आमदार कोपेकर वहिनीने आम्हाला 3 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी वरी भेटलेले आहेत। तिथले स्थानिक काही प्रश्न आहेत, तिथं आत्ता शिवसेना आणि काँग्रेस काहीतरी आघाडी तिथं व्हायला लागलेला आहे। काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसमधला कुठलाही मोठा नेता आज त्या तारखेपर्यंत भाजपच्या पक्षामध्ये अधिकृतरित्या गेलेला आहे असं मला वाटत नाही आहे। आपण आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे जो विचार बाबांनी सांगितला की मोठे यश नगरपालिका निवडणुकीत मिळालेलं आहे, तर नगरपालिका निवडणुकीचा निकाल किंवा नगरपालिका निवडणुकीचं विश्लेषण जर आपण बघितलं तर नगरपालिका निवडणुकीमध्ये जे कोण आता नगराध्यक्ष म्हणून निवडून आले असतील ते पूर्वाश्रमीचे काँग्रेस राष्ट्रवादी या आमच्या मित्र पक्षाचेच कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते। महानगरपालिकेमध्ये सुद्धा चंद्रकांतदादांनी वल्गना केली होती की महानगरपालिकेमध्ये सुद्धा सत्ता आमचीच येणार। तिथं काय निकाल लागला हा जनतेसमोर आहे। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी करून आम्ही आज महानगरपालिकेचा विकास करत आहोत आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होणार याची चिन्ह आमचे नेते प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी संकेत दिलेले आहे। समविचारी पक्षांचं मतविभागणी होऊ नये अशी यामागची आमची धारणा आहे। भारतीय जनता पार्टीला सूज आली किंवा की हे यश हे फक्त आमचेच लोक तुमच्याकडे गेले म्हणून झालं असं काही म्हणायचं काही कारण नाही। कारण ज्यांना तुमचे विचार पटले नसतील, ज्यांना तुमच्या विचाराबद्दलची साशंकता असेल, ज्यांना नरेंद्र मोदींचा किंवा देवेंद्र फडणवीसांच्या विकास कामाबद्दलची आस्था असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री की ज्यांनी हजारो कोटी रुपयाचा निधी आजपर्यंत आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं, हजारो कोटी रुपयाचा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी आणला। आज जिल्ह्याच्या एकूण रस्त्यांच्या संदर्भात आज बुदगड तालुक्यासारख्या तालुक्यामध्ये रस्त्याच्या विकासासाठी 500 कोटी रुपये मंजूर करून आणले। हे चंद्रकांत दादा होते म्हणूनच हे शक्य होऊ शकलं। खरंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये कमी पडते का? कारण गेली 25 वर्षे तुमची सत्ता आहे, आता तुम्ही मागं का पडताय किंवा तुम्ही मागं पडताय असं तुम्हाला वाटतंय का? नाही, तसं काय वाटत नाही। कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन वेगळे पक्ष आहेत। विचार जरी एक असले, समविचारी धर्मनिरपेक्षता, तरी पक्ष वेगळे आहेत। आणि म्हणून आत्ता जे सांगितलं बाबांनी, आता बहुतेक चंद्रकांत दादा हे गारगोटी तालुक्यातले असल्यामुळे खानापूरचे 500 कोटी रुपये कदाचित त्यांनी भुदरगडला पैसे दिले असतील, परंतु जिल्ह्यामध्ये रस्त्यांचं फार चाळण मोठी झालेलं आहे। विकास काही तर कोल्हापूरला केशवराव भोसले असून दे, कुस्ती मैदान असून दे, 100 कोटी नगरोत्थान असून दे, जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये सुद्धा प्रचंड निधी दिलेला आहे। तुम्हाला दुसरं एक सांगतो, जो भाजपचा 2 वर्षातला कारभार, 3-2.5 वर्षातला
पंतप्रधानांची जी खोटी आश्वासन आहेत, विशेषतः नोटबंदीवरनं लोकांच्या मध्ये ग्रामीण भागामध्ये खूप राग आहे. सर्व बँकांचे व्यवहार शेतकरी मोडकळीस आलेला आहे. शेतकऱ्याकडे पैसा नाही. अत्यंत फार मोठी वाईट परिस्थिती, हे बहुतेक खाली जात नाहीत. पत्रकार सुद्धा आपल्यासोबत आहेत, राजकीय विश्लेषक आहेत चंद्रकांत पाटील. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय कोल्हापूर जिल्ह्यातलं सध्याचं वातावरण आहे आणि भारतीय जनता पार्टीचं आणि इतर पक्षांचं काय स्थान आहे, काय सांगाल तुम्ही? एकूणच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्यावेळी आपण जिल्ह्याचा विचार करतो त्यावेळी आजपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये स्थानिक आघाड्यांना विशेष महत्त्व असायचं. पण ही निवडणूक तशी पक्षीय पातळीवर विचार केला तर ही प्रथमच होते. गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये म्हणजे 2012मध्ये भाजपचा एक सदस्य जिल्हा परिषदेमध्ये होता. पण आज या ठिकाणी एकूण चित्र पाहता, भाजपकडं राज्यातली केंद्रातली सत्ता आणि काही सत्तेची समीकरणं पाहता साहजिकच एकूण ओढा त्यांच्याकडे आहे. नेमकं समविचारी पक्षाबरोबर आघाडी करा असं म्हणत असताना भाजप आणि काँग्रेसची आघाडी कशी होऊ शकते? राष्ट्रवादी आणि भाजपची कशी आघाडी होऊ शकते? हे समविचारी पक्ष आहेत का? शिवसेना आणि काँग्रेस एकत्र कशी येऊ शकतात? पण हे सगळं कोल्हापूर जिल्ह्यात गोलमाल सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत हे सगळे पक्ष एकमेकांचं मूळ धर्म विसरून आघाडी करतायत. ही आघाडी फक्त आणि फक्त केवळ मी कसा राजकारणात टिकेन, माझा पक्ष खड्ड्यात गेला चालेल, पण माझं अस्तित्व जिल्ह्यात राहिलं पाहिजे यासाठी पक्ष विसरून आता जिल्हा पातळीवर आणि आणखीन 8-10 दिवसांनी मला वाटतं की मतदारसंघ पातळीवर इथं कोल्हापुरात युती होतील आणि आघाड्या होतील. राष्ट्रवादी काँग्रेस हा सामुदायिक नेतृत्वावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. आपण बघितलं असेल की आम्ही 2 दिवस मुलाखती घेतल्या. आमच्या जिल्ह्यातले सगळे नेते मंडळी, मग संध्याताई कुपेकर असून देत, खासदार असून धनंजय माडिक असून देत, मानसिंगराव गायकवाड, KP साहेब, सर्वच आमदार मुश्रीफ एकत्र होतं. एकत्र बसून निर्णय घेण्याची, एकाच जाजमावर बसून घेण्याची निर्णयाची क्षमता आमच्या पक्षामध्ये आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी जिल्हा परिषद निवडणुका आणि नगरपालिका झालेल्या होत्या. त्याच्यामुळे आमचा पक्ष 1 नंबर होता. 1400 सीट्स आमच्या नगरपालिकेमध्ये आलेल्या होत्या आणि जिल्हा परिषद आमच्या मध्यम आलेल्या असत्या. यावेळी आमचा 3 नंबरला पक्ष असेल. 890 काहीतरी आमच्या आलेत आणि त्यामुळे गेल्या वेळी आम्ही 1 नंबरला असून सुद्धा आम्हाला महाराष्ट्र जनतेने दूर आहे की कार्यकर्त्यांनी हसन मुश्रीफांचं ऐकायचं की धनंजय माडकांचं ऐकायचं? खासदार साहेबांनी स्पष्टपणे आपली भूमिका या निमित्तानं स्पष्ट केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आमदार मुश्रीफ साहेब जो निर्णय घेतील त्याच्यावर मी राहील. पण तुमची आघाडी ही काँग्रेसचीच असणार आहे? काँग्रेस आहे, त्याच्यावर मित्रपक्ष. आता संध्यादेवी कुपेकरनी तिथले जे त्यांचे स्थानिक आघाडीचे प्रश्न आहेत ते काय होते, ज्या त्या तालुक्यामध्ये स्थानिक प्रश्न, स्थानिक राजकारणाचे फार मोठे परिणाम ह्याच्यामध्ये व्हायला लागले. हे पूर्वी होत होतं खतपाणी देशपातळीवरचा डिफरंट पार्टी घालायला लागला असल्यामुळे हे सगळं नवीन तयार व्हायला लागलं. स्वाभिमानी संघटनेचा विषय कालच वृत्तपत्रामध्ये आला आणि त्यांनी सांगितले की मी माझी वेगळी भूमिका जाहीर करीत आहे. निश्चितपणे शेट्टीसाहेब काहीतरी चांगला विचार करून त्यांची जी मनातली खतखत आहे ती कुठेतरी त्यांनी व्यक्त केलेली आहे. याचा अर्थ त्यांना कुठेतरी आमच्याशी येण्याचं त्यांचं असेल आणि मागचा अनुभव त्यांना आमच्या सोबत राहिलेल्याचा चांगला आलेला आहे. त्यामुळे कदाचित ते आमच्या भविष्यात आमच्यासोबत आले तर काय वेगळं वाटू नये जिल्हा परिषद राजकारण, असं मला वाटते. खरंच स्वबळावर निवडणूक लढवणं आता स्थानिक पातळीवर शक्य आहे का, काय सांगाल? स्वबळावर निवडणूक लढवणं आता सध्या तरी ते शक्य दिसत नाही आहे. कारण या सगळ्या पक्षांना बेरजेचं राजकारण करायचं आहे आणि सोयरिकतेचं राजकारण करायचं आहे. सोयीनुसार राजकारणातली सोय बघायची आहे. मगाशी जसं आमच्या सहकारी गुरुवाळ माळींनी सांगितलं की पक्ष नंतरचा भाग आहे. माझं अस्तित्व पहिल्यांदा टिकलं पाहिजे, माझा गट टिकला पाहिजे आणि 4 लोक माझ्याबरोबर आली पाहिजेत. हेच आत्ताच्या राजकारणाचं गणित झाल्यामुळं स्वबळाचा विषय आता मागे पडलेला आहे. 5 वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ताकद चांगली होती, त्यामुळं सर्व जागा त्यांनी स्वबळावर लढवल्या होत्या. पण आत्ता अशी अवस्था की कुठल्याही पक्षाला स्वबळावर लढवणं शक्यच नाही. कारण 67 जागावर उमेदवार सुद्धा कुठल्याच पक्षाला मिळणं आता अवघड झालेलं आहे. काँग्रेसची तीच अवस्था आहे, राष्ट्रवादीची तीच अवस्था आहे आणि भाजप सेनेची पण तीच अवस्था आहे. त्यामुळेच हे मित्रपक्ष, समविचारी पक्ष हा फॉर्म्युला पुढे आलेला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. आता आपण अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. किती विश्वास आहे तुम्हाला की भारतीय जनता पार्टीची मोहर इथं उमटेल? आत्ता जो एकूणच चर्चेचा माझे काँग्रेसचे मित्र आणि गुरुबाळ सांगायला त्याप्रमाणे शेतकरी संघटनेचा विषय चर्चेत आला आहे. मुळामध्ये शेतकरी संघटना, RPI, शिवसेना हे आमचे सत्तेतले मित्रपक्ष आहेत आणि अजूनही त्यांचे आमची कुठं फारकत झाली अशी काही परिस्थिती नाही. जिल्हा परिषदेवर आपली मोहर उमटेल असं तुम्हाला वाटतं का?
100%. कारण ज्या पद्धतीनं चंद्रकांत दादा पाटलांनी आमचे नेते पालकमंत्री या संपूर्ण याची जी व्यूहरचना केलेली आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर मग सोशल मीडियापासून व्यक्तिगत संपर्कापर्यंत हे सगळे प्रयोग जे निवडणूक जिंकण्यासाठी चांगल्या पद्धतीने जिंकण्यासाठी जे प्रयोग किंवा जे करावं लागेल ते सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने यावेळेला केलं जाईल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही कुठल्या स्थानावर आहात काय सांगाल? एक कार्यकर्ते काही गेलेले आहेत ही वस्तुस्थिती आम्हालाही मान्य आहे. तथापि नाराज होऊन किंवा त्याचा अन्याय झाला असं नाही. आम्ही समविचारी आणि मित्रपक्ष समविचारी आणि मित्र मी दोन्ही म्हणालो या सगळ्यांच्या जोरावर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस निश्चितपणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकासाचा जो भाग आहे ग्रामीण भागाचा विकास आहे त्याला चालना देण्यासाठी आम्ही सगळ्यांना घेऊन आम्ही निश्चितपणे त्यामध्ये एक नंबरला राष्ट्रवादी राहील. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या काँग्रेस कितव्या स्थानावर राहील आणि लोक तसा तुम्हाला प्रतिसाद देतील का? आपण म्हटल्याप्रमाणे आमच्याकडं नाराजांची संख्या कमी आहे असं मला वाटते. एक की आपले विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील साहेब हे पूर्ण जिल्ह्यामध्ये स्वतःहून फिरत आहेत आणि ज्याप्रमाणे मागच्या वेळी आम्ही एक नंबर राहिलो त्याप्रमाणे येणाऱ्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील काँग्रेस पक्षच एक नंबरला राहील याची मला खात्री वाटते. तसं कोल्हापूरची थंडी वाढते त्या थंडीमध्ये राजकीय वातावरण गरम होत आहे आणि आजची ही राजकीय शेकोटी चा समारोप करताना एवढंच वाटतं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुज्ञ कोल्हापुरातली ग्रामीण जनता जी आहे जी ज्या पक्षाला किंवा ज्या गटातटाला जिल्हा परिषदेमध्ये आणेल त्याच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यातला जो अंतर्गत विकास आहे तो अंतर्गत विकास पूर्ण करण्यासाठी त्यांना तो मतदान करेल आणि तो विकास या सर्व पक्षांनी किंवा गटातटांनी पूर्ण करावा ही एकच अपेक्षा त्यांच्यासाठी राहील. रणजित माजगावकर, ABP माझा, कोल्हापूर.